समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. पलूस तालुक्यातील नागठाणे येथील छोटा व्यावसायिक आणि नागेश्वर नाश्ता सेंटरचे चालक कृष्णात विठ्ठल पाटील यांनी महावितरणच्या स्मार्ट मीटरवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर आपल्या हॉटेलचे वीज बिल दुपटीहून अधिक वाढल्याचा आरोप करत त्यांनी हा प्रकार म्हणजे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर टाकलेला आर्थिक बोजा असल्याची तीव्र भावना व्यक्त केली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कृष्णात पाटील गेल्या अनेक वर्षांपासून नागेश्वर नाश्ता सेंटर चालवत आहेत. सुमारे 4 महिन्यांपूर्वी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हॉटेलमधील जुने वीज मीटर काढून स्मार्ट मीटर बसवले. त्यानंतर वीज बिलात अचानक आणि मोठी वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या हॉटेलमध्ये विजेचा वापर अत्यंत मर्यादित आहे. 2 LED ट्यूब, 1 LED बल्ब आणि 1 फ्रीज एवढ्याच उपकरणांवर व्यवसाय सुरू असून पूर्वी दरमहा 3,000 ते 3,500 रुपये इतके वीज बिल येत होते. मात्र स्मार्ट मीटर बसवल्यानंतर हेच बिल थेट 8,000 ते 8,500 रुपये इतके येऊ लागल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केवळ 2 बल्ब, 2 ट्यूब आणि 1 फ्रीज वापरून एवढे प्रचंड वीज बिल कसे येऊ शकते? नाश्ता विकून मिळणाऱ्या माफक उत्पन्नातून एवढे बिल भरायचे कसे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? असा संतप्त सवाल कृष्णात विठ्ठल पाटील यांनी उपस्थित केला आहे. स्मार्ट मीटरमुळे आर्थिक विवंचना वाढल्याचा आरोप करत त्यांनी स्मार्ट मीटर हटवून पूर्वीचे साधे वीज मीटर पुन्हा बसवण्यात यावे, तसेच वाढीव वीज बिलाची तातडीने चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी महावितरण प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान या गंभीर आरोपाबाबत महावितरणची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे संबंधित तक्रारीची निपक्ष चौकशी करून प्रशासन छोट्या व्यावसायिकाला दिलासा देणार का, याकडे नागठाणेसह संपूर्ण परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. मी कृष्णात विलास पाटील, राहणारे नागठाणे, तालुका पुणे, जिल्हा सांगली. स्मार्ट मीटर बद्दल मला माहिती सांगायची होती. पहिले बिल आमचं 3,000-3,500 पर्यंत येत होतं. तर ते स्मार्ट मीटर बसल्यापासून बिल आमचं 8,000 ते 8,500 येत आहे. तर महावितरणाला विनंती करतो ते आमचं जो नवीन मीटर बदलून आहे ते जुने त्यावर एवढी अपेक्षा करतो म्हणून. आणि 2 टोबा, 1 लहान बल्ब आणि 1 फ्रीज आहे. तरी मला काही परवडत नाही. तरी लवकरात लवकर ते स्मार्ट मीटर बद्दल मला आपलं आहे ते जुने देवावर ती विनंती करतो आम्ही. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.